केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 3 नावं चर्चेत आहेत. चन्नेथला, के.सी. वेणुगोपाल आणि व्ही. सतीशन यांची नावं चर्चेत आहेत. तीनही नेते हे महत्त्वाचे नेते मानले जात आहेत. के.सी. वेणुगोपाल हे राहुल गांधींच्या किचन कॅबिनेटमधले नेते मानले जातात. रमेश चन्नीथला हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी आहेत, तर व्ही. डी सतीशन हे तिथं विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली होती. त्यांना पुन्हा संधी दिली जाते की एखादा केंद्रातनं नेता पाठवला जातो, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. अर्थात शशी थरूर सुद्धा तिथे एक ऑप्शन आहे, पण शशी थरूर यांचं नाव काही तिथं चर्चेत नाही आहे. ममता बॅनर्जी भवानीपूरमध्ये पुन्हा एकदा पुढे गेलेल्या आहेत. फक्त 898 मतांनी ममता दीदी पुढे आहेत. नंदीग्राममध्ये गेल्या वेळेला जो कित्ता गिरवला गेला होता त्याचीच पुनरावृत्ती आता होणार का? नंदीग्राममध्ये गेल्या वेळेला जरी 200च्या वर जागा टीएमसीला मिळाल्या असल्या तरी सुद्धा ममता बॅनर्जींचा पराभव शुवेंदू अधिकाऱ्यांनी केला होता आणि तीच बाब पुन्हा एकदा भवानीपूरमध्ये दिसते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण तुर्तास तरी ममता बॅनर्जी या पुढे आहेत. होताना दिसतंय. मागच्या वेळेस 225च्या आसपास तृणमूल गेले होते आणि भाजपा 78 वर अडकले होते, 77 वर. ते चित्र एक्झॅक्टली उलट होताना या निवडणुकीत दिसतं. पण आता आपण जो मुद्दा म्हणत होतो की SIRचा मुद्दा, 27 लाख मतदारांना अजूनही मतदानाचा हक्क मिळणार की नाही, हा सगळा मुद्दा महत्त्वाचा आहे. 30% मुस्लिम आहे आणि विशेषतः दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या आता ते बघायला लागेल आपल्याला विश्लेषण की 142 पैकी कोणत्या मतदारसंघात टीएमसीला फटका बसलेला आहे. मुस्लिम मतदार या SIR मध्ये वगळले गेले आणि तो फटका टीएमसीला बसला असं म्हणायचं का? नाही, फक्त मुस्लिम मतदार वगळलेले नाहीयेत. जे वगळलेले 90 लाख मतदार आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम मतदारांचं म्हणजे मुस्लिम नावांचं म्हणजे ते अस्तित्वात आहेत नाहीत हा भाग वेगळा आहे. त्या मुस्लिम नावांचं प्रमाण जास्त आहे, पण फक्त मुस्लिम वगळले गेले नाही. साधारणतः 40 आणि 60% असं त्याचं वर्गीकरण झालेलं दिसतंय त्या नाव यादीचं. परंतु एक निश्चित आहे की SIR मुळे याद्या अद्यावत झाल्या होत्या. काही नावं त्यातली पुरावे देऊ शकले नाहीत अशी नावं निघून गेली होती. आता ते 23 लाख मतदार हे भारतीय आहेत की त्यामध्ये बांगलादेशी पण काही आहेत, हाही एक त्याच्यामधला वाद होता. दुसरा मुख्य होता की मेजॉरिटेरियन पॉलिटिक्स जेव्हा सुरू होतं तेव्हा निश्चितपणे ते ध्रुवीकरणाचा फटका जे सेक्युलर भूमिका घेऊन काम करणारी पक्ष असतात त्यांना बसतो मेजॉरिटेरियन राजकारणाचा, आणि ते हळूहळू त्याच दिशेने राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, जो की ममता दीदींनी बिलकुल केला नाही या निवडणुकीमध्ये. त्याचा एक मोठा फटका बसलेला दिसतोय. आणि तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी 15 वर्षानंतर निश्चितपणे काही ना काही प्रमाणात तुमच्या विरुद्धचा रोष लोकांमध्ये तयार होतो. ममता बॅनर्जी यांचा पूर्ण वोट बेस जो आजचा आहे तो एकेकाळी डाव्यांचा बेस होता. त्यांनी डाव्यांना रिप्लेस केलं होतं. डावे तो मतदारसंघ पूर्ण मतदार त्यांच्याकडे आलेला होता. त्या मतदारांमध्ये काही प्रमाणात निश्चितपणे जो मूळचा डावा मतदार होता त्याच्यामध्ये काही प्रमाणात ममतांच्या राजकारणामुळे स्थानिक केडरमध्ये थोडंसं रोष होता, त्याचाही परिणाम दिसतोय. मला वाटतं की हा सगळा या सगळ्याचं जर आपण हे बघितलं तर जे लसावी साधारणतः बीजेपीला यश मिळेल असं दिसत होतं. ते साधारणतः 150 ते 170च्या आसपास राहतील असं एक अंदाज होता, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांना यश मिळताना दिसतंय. आता ज्याची अंतिम आकडेवारी येईल, आतापर्यंत जरा मतदान झालंय त्याच्यामध्ये साधारणतः तृणमूल काँग्रेस 40 ते 41% आसपास दिसतोय आणि बीजेपी 45च्या आसपास आहे. तर दोघांचा फरक नाही. हा, निवडणूक आयोगाची जी आतापर्यंतची आकडेवारी आली आहे त्यानुसार त्यामुळे 4% फरक दिसतोय. पण जागांमध्ये 4% जरी फरक असला तर जागांमधला फरक हा 100च आहे. मागच्या वेळेस साधारणतः हेच प्रमाण होतं. पण ममता बॅनर्जी यांची मतं जी मागच्या वेळेसची होती ती काही फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली नाहीये, तेवढं मात्र नक्की आहे. पण ही लढाई तशी विषम होती. म्हणजे ममता बॅनर्जींच्या विरोधात फक्त भाजप नव्हता तर निवडणूक आयोग सुद्धा होता असं म्हटलं जातंय. आता जवळपास 2 ते 2.5 लाख CRPFचे जवान तिथे तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तो एक मोठा फोर्स होता. आणि विशेषतः ममता बॅनर्जींची ही लढाई विषम अशासाठी मानली जात होती की ममता बॅनर्जींचा जो कोर वोटर आहे तो वोटर कुठेतरी त्यांच्यापासून हिरावून घेण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप होता. त्यात किती तथ्य आहे की निष्पक्ष निवडणुका करून घेण्यासाठी आवश्यक तो सिक्युरिटी फोर्स असणं आवश्यक आहे. भाजपाचं सुरुवातीपासून म्हणणं असं होतं की निवडणुकीत जर हिंसाचार झाला नाही, कायदा सुव्यवस्था निवडणुकीच्या काळातही कायम राहिली तर आम्हाला यश मिळेल. त्यामुळे भाजपाने तिकडे जेवढी केंद्रीय शक्ती सेंट्रल फोर्सेस पाठवता येतील त्या दृष्टीने ती तयारी केली होती निवडणूक आयोगाने. अमित शहानी निवडणूक शेवटी असं आहे की केंद्रीय फोर्सेस जरी आले, सेंट्रल फोर्सेस, तरी ते बाहेरची सुरक्षा आज जाणाऱ्या मतदाराला तर त्याचं मतदान करण्याचं स्वातंत्र्य अबाधित होतं. तिथे तर काही पोलीस पर्सनल
बरोबर येत नव्हते. त्यामुळे केवळ हे यश या निवडणूक आयोगाचे किंवा याचं आहे असं म्हणणं चुकीचं होईल. एक निश्चित आहे की त्याचा काही ना काही प्रमाणात सत्तेचा फायदा होत असतो. हाच प्रयत्न मागच्या वेळेसही झाला होता, परंतु तो यशस्वी झाला नव्हता. त्यावेळेस तो यशस्वी होताना दिसतोय. नरेटिव्हच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर भाजप याला यशस्वी ठरली असतं, कारण गेल्या वेळेला सुद्धा राम आणि कृष्ण याचं राजकारण झालं होतं, पण त्या तुलनेत दुर्गेचं राजकारण हे अधिक उजवं ठरलं होतं. पण यावेळेला भाजपनं ती चूक सुधारली आणि राम आणि कृष्णाबरोबर दुर्गा सुद्धा ठेवली. यावेळेस पूर्ण भाजपाचा जर संपूर्ण प्रचार बघितला आपण तर यावेळेस त्यांचं सगळं कॅम्पेन होतं ते लो प्रोफाईल होतं. बरोबर. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील ते तळ ठोकून बसले तिकडे, परंतु कुठल्याही मोठे स्टेटमेंट किंवा ममता बॅनर्जींच्या विरोधातला ममता बॅनर्जी यांच्यावर पर्सनल अटॅक अशा सगळ्या गोष्टी मला वाटतं या निवडणुकीमध्ये भाजपाने टाळल्या आणि त्याचाही निश्चितपणे फायदा आणि आहाराच्या दृष्टीने सुद्धा, म्हणजे उत्तरेकडचं राजकारण हे शाकाहारावर चालतं आणि इकडचं राजकारण मच्छी झालमुंडी अशा सगळ्या याच्यावर चालतं. तर त्या अनुषंगानं सुद्धा भाजपनं एक बऱ्यापैकी नरेटिव्ह सेट करत गेले होते ते. नाही, निश्चितपणे या निवडणुकीत बघा तुम्ही म्हणजे एवढी शक्ती जेव्हा भाजपा पणाला लावत होती तेव्हाच ते विजयाची थोडीफार खात्री असल्याशिवाय भाजपा पंतप्रधानांसारखा मोहरा कधी निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात उतरवलाय. याचा अर्थ त्यांना एक अंदाज होता आणि जो शेवटचा पुश लागतो तो पुश देण्यासाठी ही सगळी यंत्रणा भाजपा प्रत्येक निवडणुकीनंतर दुसऱ्या दिवशी कामाला लागते. बरोबर आहे. म्हणजे जर 2011 साली 4% असणारा पक्ष हा आज 45% म्हणजे 2011 साली आश्चर्य वाटेल की त्यांचं फक्त 3 मतदारसंघात डिपॉझिट वाचलं होतं. म्हणजे डिपॉझिट पण वाचत नव्हतं. जेवढ्या ठिकाणी त्यांचं डिपॉझिट गेलं होतं तेवढ्या जागांपर्यंत ते पोहोचतायत. वाटतं की हे सतत हे केवळ काही कुठल्या यंत्रणांचं यश नसतं. बरोबर. आणि एक दोन दिवसाचं केलेले प्रयत्न असतात. सातत्यानं 10 वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्यांना हे यश मिळालं. त्यामुळे भाजपसाठी हे यश मोठं असणार आहे आणि त्याचे राजकीय परिणाम केंद्रातल्या राजकारणावर कसे होणार, 2029च्या निवडणुकांच्या अनुषंगानं कसे होणार याची सुद्धा चर्चा करण्याची गरज आहे. कारण नव्यानं आता समीकरणं मांडली जातील. इंडिया ब्लॉकचं नेमकं काय होणार, इंडिया आघाडीचं काय होणार यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह. कारण जर ममता बॅनर्जींनी हा संग्राम जिंकला असता तर ममता बॅनर्जी या नॅशनल लेवलला केंद्राच्या स्तरावर एक चेहरा म्हणून, विरोधकांचा चेहरा म्हणून अधिक अधोरेखित झाल्या असता. त्या अनुषंगानं काँग्रेससाठी सुद्धा हा पराभव ममता बॅनर्जींचा एक थोडासा दिलासादायक, म्हणजे वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणतोय मी, कारण ज्या पद्धतीनं काँग्रेसची राजकीय वाटचाल सुरू आहे केंद्रात त्या वाटचालीमध्ये ममता बॅनर्जी हा एक मोठा अडथळा त्यांच्यासाठी होता. आणि ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जींनी 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र वाणा दाखवला होता, तो स्वतंत्र वाणा कदाचित जर ही निवडणूक त्यांनी जिंकली असती तर 2029च्या निवडणुकीत त्यांनी अधिक कणखरपणे दाखवला असता आणि कदाचित त्यामुळे राजकीय समीकरणं इंडिया आघाडीतली बदलली असती. हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा.